राज्यासह जत तालुक्यात समाधानकारक पाऊस पडावा, शेतकऱ्यांच्या चिंता दूर व्हाव्यात आणि निसर्गाची कृपा लाभावी या उद्देशाने चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्व हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांनी जत तालुक्यातील गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवी मंदिरात विशेष धार्मिक उपक्रम राबवला। पावसासाठी देवीच्या चरणी साकडे घालत त्यांनी मंदिर परिसरात लोटांगण घालून वरुण राजाला प्रसन्न होण्यासाठी प्रार्थना केली। महाराष्ट्रासह कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गुड्डापूर येथील श्री दानम्मा देवी मंदिर परिसरामध्ये एक पाऊल पावसासाठी देवाच्या चरणी या संकल्पनेतून दुपारी आरतीच्या वेळी विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले। श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीनं आयोजित या उपक्रमात आरतीनंतर हरिभक्त परायण तुकारामबाबा महाराज यांनी देवीच्या मुख्य मंदिराभोवती लोटांगण घेत राज्यात चांगला पाऊस पडावा, दुष्काळी परिस्थिती दूर व्हावी आणि शेतकरी सुखी व्हावा अशी प्रार्थना केली। त्यानंतर देवीची आरती आणि दर्शन घेऊन वरुण राजाला साकडे घालण्यात आले। राज्यातील विविध भागात पावसाअभावी निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात व्हावी आणि सर्वत्र समृद्धीचे वातावरण निर्माण व्हावे या भावनेतून सामूहिक प्रार्थना करण्यात आली। या धार्मिक उपक्रमाला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी तुकारामबाबा महाराज यांनी धार्मिक कार्यक्रमाला पर्यावरण संवर्धनाची जोड देत 1001 झाडे लावण्याचा अभियानाचा शुभारंभ केला। वाढते तापमान, बदलते हवामान आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षारोपणाची गरज अधोरेखित करत त्यांनी पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष वृक्ष लागवड करून या संकल्पाची सुरुवात केली। धार्मिक श्रद्धेबरोबरच पर्यावरण रक्षणाची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी असे आवाहन त्यांनी केलं। आज गुड्डापूर या ठिकाणी श्री दानम्मादेवीच्या चरणी एवढा मोठा मे संपला, जून महिना संपत आलेला आहे। आता देखील मेघराजाची कृपादृष्टी या बळीराजावरती झालेली नाही, म्हणून दानम्मादेवीच्या चरणी आज आम्ही दंडवत नसून लोटांगण गाठलं आणि देवाला प्रार्थना केली की ह्या महाराष्ट्रामधील जत तालुका असेल, पूर्ण महाराष्ट्रातील सगळेच जनता आज पावसाविना व्याकुळ झालेली आहे। पाण्यावर जसं चातक पक्षी व्याकुळ होतो त्याच पद्धतीची शेतकऱ्याची परिस्थिती झालेली आहे। म्हणून आज आम्ही देवीच्या चरणी लोटांगण घालून प्रार्थना केलेली आहे की मेघराजा पाऊस आला पाहिजे, पाऊस समाधानकारक झाला पाहिजे। जून महिन्यातला 7 जूनला पाऊस चालू होतो, पण आज 23 जून आहे तरी देखील एक थेंबा पावसाचा नाही आहे। दुबारी पेरणी करण्याची वेळ शेतकरी राजावरती आले, बळीराजावरती आलेले, दुःखाचा डोंगर त्यांच्यावरती कुठेतरी कोसळता दिसतोय। म्हणून आम्ही देवीच्या चरणी साकडं घालण्यासाठी एक वेगळ्या पद्धतीने प्रार्थना करण्यासाठी आज लोटांगण ह्या ठिकाणी घेतलं आणि ह्या ठिकाणी गुड्डापूर ह्या ठिकाणी मी पाणी परिषद देखील घेतली होती। म्हैसाळचं पाणी देखील पूर्व भागामध्ये आलं होतं, ते देखील पाणी आम्हाला मिळावं हे देखील ह्या माध्यमातून देवीच्या चरणी प्रार्थना केलेली आहे। आणि त्या एवढंच नाही तर महाराष्ट्रामध्ये जो शेतकरी वर्ग आहे, प्रत्येक वर्षी एखादा पीक चांगलं आलं की दुसऱ्यांदा काहीतरी प्रसंग त्यावरती ओढावतोच, तर ते येणाऱ्या काळामध्ये असं काहीच होऊ नये आणि सुखी समाधानी जनता ही शेतकरी वर्ग राहावा आणि ह्यांच्यावरती कृपादृष्टी देवीची व्हावी म्हणून आम्ही एक वेगळ्या पद्धतीचं पलटी लोटांगणा दंडवत या ठिकाणी देवीला घेतलेलं आणि आमची 100% गुड्डापूर दानम्मादेवीवरती श्रद्धा आहे आणि अंधश्रद्धा नाही, पण श्रद्धेवरती वाटचाल करणारी ही महाराष्ट्रातील जनता राष्ट्रीय संत गाडगेबाबांनी वैराग्य संपन्न बागडेबाबांचा विचार सातत्याने डोळ्यासमोर ठेवून वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही आत्तापर्यंत पाण्यासाठी लढतच आलो, पण आज पावसापुढं काय करायचं म्हणून पुन्हा एकदा देवाला साकडं घालण्यासाठी आज गुड्डापूर या ठिकाणी निस्ता एवढंच नाही तर ज्याच्यामुळे पाऊस पडत नाही ते निसर्ग म्हणजे मेन झाडं तोडणं म्हणजे वृक्ष तोडणी एवढ्या मोठ्या प्रमाणात चालू आहे, तेही कुठेतरी थांबली पाहिजे। म्हणून आम्ही वृक्ष लावण्याचा देखील संकल्प करतोय। आजपासून 1001 झाडांचा आम्ही संकल्प केला, झाडं आम्ही आणलेल्या झाडं लावून देवीला साकडं घालतोय, म्हणजे पर्यावरण पण वाचलं पाहिजे। त्यासाठी पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर सगळ्यांनी तो संकल्पना ती राबवली पाहिजे आणि झाडं जगली तर पाऊस पडेल। ह्याचे कारणीभूत आपण स्वतःच आहोत। बाकीचे लोक आहेत की झाडं तोडण्याचं प्रमाण तितक्याच प्रमाणामध्ये वाढलेलं आहे, म्हणजे एकीकडे गॅस नाही म्हणून झाडाचा पर्याय, लाकडाचा पर्याय, चुलीचा पर्याय वापरायला लागलेत, झाडं कटाकट तोडले जात आहेत। ह्याची कारणीभूत आपण स्वतः देखील आहोत। पण आम्ही नुसतं झाडं न लावता खड्डे तेच, झाडं तेच, ह्या वर्षी लावलेलं खड्डा पुढच्या वर्षी तोच खड्ड्यामध्ये पुन्हा तेच झाड राखलं जातं, असं न करता झाड 100% जगलं पाहिजे। याच्यावर आम्ही आजपासून कामाला सुरुवात करणार आहोत। ते प्रत्येक गावागावामध्ये भागाभागामध्ये जाऊन झाड जगवलेल्या माणसाला पारितोषिक देण्याचा देखील श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेच्या वतीने आम्ही तो प्रयत्न करणार। आपल्या सर्वांना कल्पना आहे की संतश्रेष्ठ बागडेबाबांचे पट्टशिष्य मान्य तुकाराम बाबा हे गेल्या अनेक वर्ष सातत्यानं जसं धार्मिक कार्याबरोबर त्यांचं एक सामाजिक कार्यसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे। त्याचप्रमाणे आजसुद्धा त्यांनी एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे की ह्यामध्ये भक्ती आणि सामाजिक सेवा या दोन्ही गोष्टी समाविष्ट झालेल्या आहेत। त्यामध्ये त्यांनी वृक्षारोपण याबरोबर जत तालुक्याच्या पूर्व भागामध्ये जो सातत्यानं दुष्काळ पडतोय
त्याची तीव्रता पाहून आज जून संपत आला तरीसुद्धा पाऊस पडत नाही, म्हणून धानम्मा देवींना साकडं घालून मेघगर्जना व्हाव्यात यासाठी त्यांनी आज दंडवत घातला आहे, साकडं घातलेलं आहे. त्यांच्या ह्या मागणीला आई धानम्मा देवी यश देवो आणि लवकरात लवकर पर्जन्यवष्टी हो हीच. रामकृष्ण हरी. मी सरिता लिंगायत पुण्यावरून आली. बाबांनी जो आज उपक्रम जो दाखवला की पाऊसच पडत नाही, जून महिना संपण्यात आला, तर आज भक्तांसाठी त्यांनी जी हाक घातली आहे, जी आवाज दिला आहे धानम्मा मातेला की हे आई जगदंबे माझ्या लेकरांसाठी, शेतकरी राजांसाठी मेघगर्जना होऊ दे, असं आज त्यांनी साकडं घालून आणि लोटांगण घालून देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आरती करून त्यांनी आज सिद्ध केलं की भक्तीशिवाय पर्याय नाही, भक्ती सर्वात श्रेष्ठ असते. कितीही पैसा असला तरी भक्ती करणं खूप गरजेचं आहे. म्हणून सगळ्यांनी आज बाबांना म्हणजे साथ द्यावी आणि बाबांना आज भरून देवीने पण आशीर्वाद दिला. तर मी एकच म्हणणार आहे की देवीकडे आपण सगळ्यांनी साकडं घालायचं की आई जगदंबे ह्या दुष्काळमध्ये तुझी साथ आम्हाला सगळ्यांना राहू दे. मग सगळ्यांनी म्हणा बरं, रामकृष्ण हरी. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सत.